अहमदनगर जिल्ह्यातील कोणी एक ब्राह्मण सहपरिवार स्वामी महाराजांचे दर्शनास अक्कलकोटास आला होता. त्याने श्री गुरूंचे दर्शन सप्रेमपूर्वक करून विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुढी मान्य करावी. यावेळी समर्थ हर्षभरीत होत म्हणाले की भजी, कोडबुळी, शिप्रा, आमटी करा म्हणजे पोट भरेल. अशी आज्ञा होताच ब्राह्मणाने लागलेच दुसरे दिवशी स्वस्त्रीकडून सर्व पदार्थ उत्तम रीतीने स्वच्छ करून पुराणावरचा स्वयंपाक करविला. पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांचे कित्येक सेवेकरी व गावातील काही मंडळीस भोजनासाठी आमंत्रण केले होते. त्याप्रमाणे दुसरे दिवशी पुन्हा समर्थांसही विनंती केली. भोजनाचे पाचारण झाल्यावर सर्व मंडळी आली. नंतर ब्राह्मण लगबगीने श्री समर्थांस बोलवण्यासाठी गेला. त्यावेळी दीननाथ सद्गुरू घोड्याचे पागेत ओट्यावर बसले होते. ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने साष्टांग नमन करून भोजनात चलावे अशी प्रार्थना केली. तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत हसत म्हणाले, सगळ्यांचे पोट भरल्यावर आमचे पोट भरेल. जा, आनंदाने भटास जेवू घाल. आता माती चिवडू नको. असे अनुग्रह वचन ब्राह्मणाने दिनपणे मान्य करून आज्ञेनुरूप स्वस्त आपले बिऱ्हाडी येऊन ब्राह्मण भोजन श्रद्धायुक्त केले. सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोट भरलेली तांबूळ चर्वण करीत कुशाल मजेत स्वग्रास गेली. तदनंतर त्या भाविक ब्राह्मणाने श्री समर्थांचे एक पात्र व आपल्या स्त्रीचे म्हणजेच पत्नीचे आणि आपले अशी सर्व पदार्थ भरीत अन्नाची 3 पात्रे वाढून वेगळी ठेवून बाकीचे अन्न रोगी वगैरे सर्व सेवेकऱ्यास यथासांग दिले. त्यावेळी दूर देशाचे 2 ब्राह्मण तेथे अन्न कोठे मिळेल असा शोध करीत थकून आले होते. त्यांचा जीव अन्नार्थक क्षुधेने व्याकुळ झालेला पाहून त्यास स्वतः स्नान घालून पूजन करून आपले व आपल्या पत्नीचे वाढलेले पात्र उभयता ब्राह्मणास एक एक समर्पण केले. ब्राह्मण खूप जेवून पुन्हा जास्त अन्न मागू लागले. तेव्हा भाविक ब्राह्मण आणि त्याची स्त्री विचार करू लागली की आता काय करावे. फक्त स्वामींचेच पात्र आहे व ते त्यांच्या आज्ञेवरून त्यांच्याकरिताच हे पदार्थ तयार केलेले होते. या आलेल्या ब्राह्मणास शिप्रा पुष्कळ वाढली असता आणखीन मागतायत. आपले प्रारब्ध असे म्हणून महाराजांच्या पात्रातली शिप्रा वगैरे सर्व यथार्थ त्या 2 ब्राह्मणास पूर्ण तृप्ती होईपर्यंत वाढली. भोजनानंतर स्वामी महाराजांच्या दर्शनास सर्वत्र गेले. त्यावेळी महाराजां सानिध्य पुष्कळ लोक दर्शनास बसले होते. भाविक ब्राह्मणाच्या स्वस्त्रीसहित दयासागर दयामूर्तीस नमस्कार करून कंठ सद्गरित व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत ते उभे राहिले होते. त्या काळी दूरदेशचे ब्राह्मण वंदन करीत बसतात. तो स्वामी आपल्या पोटावर हात फिरवत आणि तृप्तीचे ढेकर देत म्हणाले, का हो, आजची शिप्रा फार चांगली झाली, परंतु वेलदोडे फार झाले. पुरणपोळी उत्कृष्ट बनली. भजी तर आम्हास फार आवडली, परंतु कोडबुळ्यात मिरच्यांचा भडका केला. तथापि आमटी तर एकदम मस्तच. असे ऐकून दूरदेशचे ब्राह्मणास व इतरांस फार आश्चर्य वाटले. यावेळी तेथे 2 सुधारक गृहस्थ बूट, स्टॉकिंग, पाटलून, कोट वगैरे पोशाख केलेले व नेत्रात चष्मे लावलेले आणि हातात दांडके घेतलेले जेवलेल्या ब्राह्मणास विचारू लागले की स्वामी म्हणतात हे खरे आहे का. नंतर समाराधनेत जेवलेले सर्व म्हणाले की हे वचन निसंशय सर्वर्थ खरं आहे. आम्हास तो अनुभव आलेला आहे. ही पूर्ण त्यांना खात्री झाल्यानंतर त्यांनाही कसेसे वाटले. इतक्यात श्री समर्थ त्या ऐटदार पोशाख केलेल्या गृहस्थास बोलले, का रे, तुम्ही दोघे एकमेकांच्या बायकाजवळ निसता. हे उद्गार भाषण ऐकल्यावर त्या 2 सुधारकांनी आपली दृष्ट कर्माबद्दल पूर्ण खात्री झाली व ते लागलेच उभे राहून स्वामी अवतारिका आहेत असे मानून चालते झाले. तेव्हा ब्राह्मण महाराज म्हणाले की तुझी समाराधना यथासांग झाली. तुझे बिराडी जाऊन कोणावड्यात पत्रावळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहे ती घेऊन ये. भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली, घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही. तेव्हा श्री गुरुदेव प्रभू बोलले, काय बोलतेस गे, तुझे घर भरलेले आहे. हे कल्याणरूप आशीर्वाद ऐकून
उभयता स्त्री पुरुष बिराळी जाऊन पाहतात तर काय, कोनाड्यात पत्रावळीवर खच पडलेला होता. ते घेऊन फारच आनंदाने उभयता समर्थास त्यांनी खाऊ घातले. ब्राह्मण समर्थचरणी कृतकृत्य होऊन स्तवन व नमन वारंवार करून म्हणाला की मी नित्य पार्थिव करीत असतो, ती करू की नको, कारण श्रीमुखात आता माती चिडू नका असा अनुग्रह झाला आहे. दत्तनंतर महाराज म्हणाले, तुझी पूजा सफल झाली. निष्काम कर्म करावे म्हणजे परमात्मा प्राप्ती प्रत्यक्ष होईल. ते अत्यंत हितकर वचन ऐकून भाविक स्त्री व तिच्या नवऱ्यास परमानंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी श्रीमद गुरु परमहंसांचा नैवेद्य समर्पण करून नंतर परिवारासह भोजन केले आणि समर्थांचा प्रसाद व आज्ञा घेऊन स्वग्रामास जाऊन स्वामी भक्ती करीत तो सुखाने राहू लागला. तसेच जे 2 सुधारक आले होते त्यांच्या स्त्रिया करुणागणात शरण आल्या आणि त्या पश्चाताप करून वाईट कर्म सोडले असे सांगू लागले. चमत्कार असा झाला की सुधारकांनी ठेवलेल्या स्त्रियापैकी हिंदुस्थानी स्त्रीने सर्व संग परित्याग तेथल्या तिथे करून श्री समर्थांची कृपाप्रसाद आज्ञा स्वीकारून निर्मोह होऊन रामेश्वराच्या यात्रेस गेली. ही गोष्ट ब्रह्मनिष्ठ वामन बुवा यांनीही स्वतः पाहिलेली आहे, त्यामुळे ही सत्य घटना आहे. श्री स्वामी समर्थ.